नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. सायकोलॉजिकल नंबर बद्दल डिटेल व्हिडिओ एकदम काढतो, एकदम फुल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो. आता पहिली गोष्ट, सायकोलॉजिकल नंबर काय आहे, त्याच्या मागची सायकोलॉजी काय असते ना, ही खूप महत्वाची आहे. सायकोलॉजिकल नंबरच्या नावाचं आहे सायकोलॉजी. ओके, बघा तुम्हाला इथे दिसत असं बघा, शेवट शून्य असणारे नंबर त्यांना म्हणायचं सायकोलॉजिकल नंबर. 520, 540 बघा, सगळ्या शेवट शून्य शून्य, त्यांना सायकोलॉजिकल नंबरच म्हणायचं. पण इम्पॉर्टंट कोणते, ही महत्वाची गोष्ट असते. बघा आता US 100 गोल्ड सगळ्याचं सांगतो. US 100 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 500च्या मल्टिपल मधले नंबर यांना म्हणायचं सायकोलॉजिकल नंबर. 500च्या मल्टिपल मधले म्हणजे कोणते बघा, 500, 1000, 1500, 2000, 2500, 3, 3.5, 4, 4.5 असं करत करत बघा, 20,000, 20,500, 21,000, 21,500, 22,000, 22,500, 23,000, 23,500 असं पुढं 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 या सगळ्यांना काय म्हणायचं आपण, सायकोलॉजिकल नंबर. त्यालाच म्हणायचं PSY नंबर. PSY हा शॉर्ट फॉर्म असतो सायकोलॉजिकल नंबरचा. त्यालाच म्हणायचं राऊंड नंबर. ओके, राऊंड नंबर म्हणजे पण सेम, सायकोलॉजिकल नंबर म्हणजे पण सेम. ओके, आता ह्यांचा इम्पॅक्ट काय होतो, बरोबर, इम्पॅक्ट काय होतो हे बघा. तुम्ही सपोज करा एखादा स्टॉक बाय करताय, सिंपल. समजा एखादा स्टॉक आहे, त्याची प्राइस आहे 100 रुपयाच्या आसपास चालू आहे, किंवा 101, 102. बघा माणसाची मेंटॅलिटी काय आहे की 100 रुपये हा आकडा टाकायला इझी पडतो. तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेला, एखादी वस्तू मागताय, तर कसं म्हणणार, 110 तो म्हणला, 110 तुम्ही म्हणणार 100चं दे की, बरोबर ना. म्हणजे 100 हा आपल्याला एक्सचेंज करायला इझी जाते. 100ची नोट आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आपल्याला एक्सचेंज करायला इझी जाते, बरोबर. आपल्याकडे 50ची नोट आहे आपल्याला, मग 50ची नोट म्हणलं 50 द्यायला सोपं जाते. 50-50च्या 2 नोटा दिल्या की 100 जात आहे. असंच मार्केटमध्ये पण सेम आहे बघा. लोकांना एक सायकोलॉजीनुसार काय येतंय मनामध्ये की बाबांनो, 500च्या मल्टिपल मधले जे नंबर आहेत त्याच्यावरती बाय करू, त्याच्यावरती सेल करू, असं त्यांच्या डोक्यामध्ये येतं. स्टॉकमध्ये पण सेम, 100च्या मल्टिपल मधले जे नंबर आहेत, 50च्या मल्टिपल मधले जे नंबर आहेत, त्यानुसार मार्केट वर्क करतं. आता स्टॉकमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो मी. तुम्ही कोणतेही सायकोलॉजिकल नंबर ड्रॉ करून बघा, 10च्या मल्टिपल मधले करा, 20च्या करा, 50च्या करा, ज्याच्या शेवट शून्य आहे ना, त्या सगळ्याच्या मल्टिपल मधले नंबर ड्रॉ करून बघायचे. यूज मध्ये कोणते येत आहेत हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक स्टॉकनुसार ही बिहेवियर वेगळं असू शकतं. जसं US 100चं बिहेवियर काय आहे, 500च्या मल्टिपल मधले जे नंबर आहेत ते आपल्यासाठी एकदम युजफुल आहेत, बरोबर. 100च्या मल्टिपल मधले जे नंबर आहेत ते पण सायकोलॉजिकल नंबर आहेत, पण लोक त्याच्यावर तेवढा फोकस करत नाहीयेत. 500च्या मल्टिपल मधल्या नंबरवरती जास्तीत जास्त फोकस करतात. ड्रॉ करून दाखवतो, सगळं करून दाखवतो. US 100 दाखवतो, गोल्ड दाखवतो, फेवरेट विषय. ओके, गोल्ड पण दाखवतो, नो प्रॉब्लेम. गोल्डचे 2-4 सायकोलॉजिकल नंबर ड्रॉ करूया. ऑलरेडी तर भरपूर सगळ्या लाईन आहेत बघा, तरी पण मी ह्याच्यातून थोडासा सायकोलॉजिकल नंबर ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. बघा कुठं आहे, 50ची लेवल ड्रॉ करूया, 2650. हे बघा, ओके, हे बघा, ही सायकोलॉजिकल नंबर पडलाय, एकदम मोठं करूया आपण, 4 पिक्सल करूया. ओके, कलर राहू द्या रेडच, बरोबर. 2650ची लेवल मार्क केली आपण. त्यानंतर आता मार्क करूया आपण 2600ची. हे बघा, गोल्ड मध्ये 50चा मल्टिपल आहे ना, खूप दूर होऊन जातो, खूप म्हणजे खूप दूर आहे बघा. मग आपण ह्याच्यामध्ये 10च्या मल्टिपल मधले नंबर पण ड्रॉ करू शकतो. आता ह्याचा यूज कसा करायचा आहे, काय कसं करायचं, गोल्डमध्ये वगैरे करन्सी पेअरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. पण जर तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेड करताय किंवा इंडेक्समध्ये ट्रेड करताय, बँक निफ्टी ट्रेड करताय, एकदम इझिली तुमच्यासाठी ट्रेड करणं होऊन जाईल. बघा हा जो सायकोलॉजिकल नंबर आहे, हा सपोर्ट रेजिस्टन्सचं गोल्डमध्ये काम करतो. जसं बघा, इथं रेजिस्टन्सचं काम करायला लागला, रेजिस्टन्स घ्यायला लागलं, रिटेलर सेल करतात, मग मार्केट त्यांना ट्रॅप करतं आणि वर जातं. म्हणजे सायकोलॉजिकल नंबर ही एक ट्रॅपिंगची लेवल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कशाची लेवल आहे, ट्रॅपिंगची लेवल आहे. पण गोल्डमध्ये आपण डायरेक्टली इनडायरेक्टली ट्रॅपिंग करतो का, म्हणजे डायरेक्टली म्हणजे बाबा सपोर्ट पासून सपोर्ट घेतला की सेल करा असं ट्रॅप करतो का, अजिबात नाही. किंवा ब्रेकआउट झाला की सेल करा असं ट्रॅप करतो का आपण, अजिबात नाही. गोल्डला आपण काय करतो, फिबोनुसार ट्रॅपिंग मध्ये यूज करतो. ओके, जे सायकोलॉजिकल नंबरचा गोल्डमध्ये आपण जास्त यूज करत नाही, ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, पण बिहेवियर तेच मार्केटचं परत बघा. हा सायकोलॉजिकल नंबर होता, इथं मार्केटनं कॉन्सल्टेशन केलं, रिटेलर सेल करतील, मार्केट डाऊन साइड मोमेंटम केलं, फिब मधून परत रिव्हर्सल आलं, कारण रिटेलरनं या सायकोलॉजिकल नंबर पासून सेल केला होता म्हणून. आता हेच मी US 100 मध्ये जर तुम्हाला दाखवायला गेलो तर एवढे सोपे, सिंपल आणि 100% वर्किंगचे ट्रेड तुम्हाला US 100 सापडून जातील. नेहमी कधी यूज करायचं, सकाळच्या मुवमेंटमध्ये जास्तीत जास्त यूज करायचं. म्हणजे सकाळ सकाळी जर मार्केट सायकोलॉजिकल नंबरच्या जवळ असेल तर तुम्ही सकाळ सकाळी म्हणजे ओपन झाल्या स्वतः भाषेमध्ये थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे बघा, ऑलरेडी माझ्याकडे सगळे नंबर ड्रॉ असतात.
तुम्ही बघित असाल सायकोलॉजिकल नंबरवरती एवढे भयंकर सिंपल किरकोळ ट्रेड घेतलेले आहेत आतापर्यंत, तुम्ही पण भरपूर प्रॉफिट केला असेल, आय होप. नसेल केला तर ट्रेड बघा कसे करायचे. वाटलं सर तुम्ही US100चा 5 मिनिट वाला फ्रीवाला कोर्स बघून घ्या. हे बघा कुठूनही चालू करतो, मला काय नाही बघा, मी कुठूनही चालू करू शकतो, नो प्रॉब्लेम. इथूनच चालू करूया या सायकोलॉजिकल नंबर पासून. हे बघा इथं काय दिसतंय, ओपन झालं मार्केट, सायकोलॉजिकल नंबरच्या वरती कॉन्सलेशन झालं. कोण ऍक्टिव्हेट होईल? रिटेलर काय करतील? बाय साईडला पोझिशन बनवतील. सरळ सरळ मार्केट खाली निघताना काय होईल? स्टॉप लॉस हंटिंग. मी डायरेक्शन सांगतोय तुम्हाला, ट्रेड कसे बनवायचे तर कोर्समध्ये जाऊन बघा तुम्ही. डायरेक्शन काय सांगतोय की रिटेलर बाय करतायत तर मार्केट कुठं गेलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, ट्रेड कसे पकडा, स्ट्रॅटेजी सांगू द्या का मला? सांगा स्ट्रॅटेजीचे वळीन व्हिडिओ पाहिजेत का? सांगा युट्यूबवरती, ते पण व्हिडिओ बनवूया आपण. US100च्या स्ट्रॅटेजीचे सगळे व्हिडिओ एक ना एक तुम्हाला बनवून देतो मी. ओके, बॅक टू बॅक. पण पाहिजेत का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. 6व्या मिनिटाला मी सांगतोय, म्हणजे व्हिडिओ तुम्ही किती मिनिटं बघितला मला पण समजून जाईल. ओके, इथं बघा, इथून आलं मार्केटवरती, सायकोलॉजिकल नंबर पासून रेजिस्टन्स घेतला, कुठे गेलं मार्केट? अपसाइड मोमेंटम गेले. ट्रेड कसे पकडायचे त्यासाठी तुम्ही जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा, कोर्स बघून घ्या. ओके, बघा परत कधी गेलं सायकोलॉजिकल नंबरच्या जवळ, इथं बघा, हे बघा इथं गेलं, PSY पासून रेजिस्टन्स घेतला. हा स्टॉप लॉस आहे बरं का, मी काय खोटं बोलणार नाही. हा स्टॉप लॉस जाणार 100% तुमचा. इथं तुम्ही बाय केला, तुमचा इथं स्टॉप लॉस जाणार. ओके, नो प्रॉब्लेम. कधी कधी या गोष्टी होतात मार्केटमध्ये, ठीक आहे, कारण आपण मार्केटला 100% प्रेडिक्ट करू शकत नाही. ओके, तिथं सायकोलॉजी थोडीशी वेगळी असते, त्यावेळेस आपण समजून घ्यायचं. स्टॉप लॉस तर स्टॉप लॉस, जसं काल परवा गेला होता बघा. हा, हे बघा, हा झाला ब्रेकआउट. ठीक आहे, इथून मार्केटनं डायरेक्टली फॉल केला नाही, त्याचं रिझन आहे. डायरेक्टली का फॉल केला नाही तुम्हाला सांगतो मी. हे बघा स्ट्रॅटेजीनुसार, मला माहिती आहे काय लोकांमध्ये असेल की असं का फॉलचं बोलतोय मी, त्यासाठी कोर्स बघा तुम्ही एकदा फ्रीवाला. इथून आलं वरती ब्रेकआउट दिला, किती मुवमेंट आहे? 1.5% मुवमेंट झाली मार्केटमध्ये. 1.5% मुवमेंट नंतर मी काय सांगितलं होतं, डायरेक्टली सेल करायचा नाही. ओके, जास्त मुवमेंट झालं तर डायरेक्टली सेल करा नाही. बघा प्रॉपर रिटेल झाला मार्केटमध्ये, रिटेलर बाय करायला लागले, मार्केटनं कुठं मोमेंटम केलाय? डाऊन साईडला मोमेंटम केलं आहे. ठीक आहे, सायकोलॉजिकल नंबर खूप आणि खूप इझी आहे. बघा इथं मार्केट चालू झालं, इथून सायकोलॉजिकल नंबरचा खाली ब्रेकडाऊन केला, कुठं मार्केटनं मोमेंटम केलाय? अपसाइड मोमेंटम केलं आहे. ठीक आहे, ह्या स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला स्ट्रॅटेजी पाहिजे का सांगा, डायरेक्ट स्ट्रॅटेजी पण देतो मी तुम्हाला, नो प्रॉब्लेम. 20,000 सायकोलॉजिकल नंबर, त्याचा ब्रेकडाऊन केला, कुठे गेलं मार्केट? अपसाइड मोमेंटम आलाय. खूप आणि खूप इझी आहे. इथं आहे बघा, इथं सपोर्ट काय घेतलेलं नाही मार्केटनं. हा, हे बघा गेलं मार्केट, PSY पासून रेजिस्टन्स घेतला, रिटेलर काय करतील? सेल साईड पोझिशन बनवतील, कुठे गेले मार्केट? अपसाइड गेलेलं आहे. अशा पोझिशन तुम्हाला बनवायच्या आहेत. गोष्ट समजत असेल, आय होप तुम्हाला सगळ्यांना. ओके, इथं पण बघा, तुम्ही जाऊन बॅक टेस्ट करा. आता इथे 21,000 ब्रेकडाऊन केला, डायरेक्टली अपसाइड का गेलं नाही? रिझन आहे. तुम्ही या गोष्टी माझ्या तर पार झाल्या, तुमचं झाल्या पाहिजे बघा. मी ट्राय करेन लाईव्ह क्लासमध्ये सगळ्याच्या सगळ्या सायकोलॉजी तुम्हाला सांगण्याचा. इथं बघा, पहिली इथं क्लोजिंग प्राइस आहे, क्लोजिंगच्या वरती ग्रीन कॅन्डल बनली, रिटेलरने काय केलं असेल? बाय केला असेल. सपोर्ट वरती ग्रीन कॅन्डल बनवून मग जर ब्रेकडाऊन झाला असेल तर कशाची वाट बघायची? प्रॉपर रिटेस्टची. प्रॉपर रिटेस्ट झाला, कुठं आलं मोमेंटम? अपसाइडला. अजून काय एवढ्या यापेक्षा काय अवघड आहे का बाबांनो? यापेक्षा काय सोपं आहे का? अवघड आहे का म्हणतो मी पण. फ्लो मध्ये मला पण काय समजा मी काय बोललो, नो प्रॉब्लेम. हे बघा, PSY पासून रेजिस्टन्स घेतला, कुठे गेलंय मार्केट? अपसाइड मोमेंटम आलेले आहे. म्हणजे रिटेलर सेल साइड पोझिशन बनवतात, आपण बाय साइड बनवायची. रिटेलरने बाय बनवली, आपण सेल साइड बनवायची. एकदम सिंपल आहे. बघा PSYचा ब्रेकडाऊन केला, कुठे गेलं मार्केट? अपसाइडला. तुम्ही एवढे PSYचे जरी ट्रेड पकडले ना महिनाभरामध्ये, सफिशियंट प्रॉफिट होऊ शकतो. पण तुम्हाला काय करायचं आहे? सकाळी सकाळ गोल्ड, दुपार बिटकॉइन, परत संध्याकाळी US100, परत झोपताना तिसरंच काय तर, ही तुमचे काहीतरी फालतूपणाचा धंदा आहे. त्यापेक्षा एका गोष्टीवरती फोकस करा, एका गोष्टीवरती फोकस करा. खूप वेळा बोललेलो आहे, ज्यांना गोल्ड जमत नाही त्यांनी US100 करा. फक्त गोल्डचा कोर्स टाकलेला आहे अर्धाने आहे तिथं, अजून व्हिडिओ अपलोड करतो मी त्याच्यामध्ये. पण US100 इज सेफ. मी पर्सनली तर US100 ला प्रेफर करतो, कारण दिवसभर टाइमपास मारायचा, संध्याकाळी 8ला यायचं, 9 पर्यंत ट्रेड होतो, रिकामं व्हायचं, हे आपलं काम आहे. ठीक आहे, निफ्टी बँक निफ्टी दाखवू का? चला दाखवतो. आणि आणि सायकोलॉजिकल नंबर हा सपोर्ट रिटर्नचं काम करतो. सायकोलॉजी सेम येणार आहे. म्हणजे बघा, जसं क्लोजिंग प्राइस आहे, मला सांगा क्लोजिंग प्राइस आहे, क्लोजिंग प्राइस कशाचं काम करते? सपोर्ट रिटर्नचं काम करते. रिटेलरसाठी सांगतोय. सायकोलॉजिकल नंबर सपोर्ट रिटर्नचं काम करतो. सेम सायकोलॉजी सगळीकडे यूज करायची आहे. चला राऊंड नंबर ड्रॉ करूया. हे बघा 52, किती? 52,500. ठीक आहे, 52,500 ड्रॉ केला. अजून काय ड्रॉ करू? वर तर मार्केट दिसत नाहीये. 52,000. ओके, नंतर 51,500. कलर बदलू. ओके, 51,000. ओके, झालं. ठीक आहे, सिंपल केलं ड्रॉ. बरं,
कुठून कुठून चालू करूया, कुठून चालू करूया, नो प्रॉब्लेम. इकडून चालू करू कुठं तर थोडं लांब पासून चालू करूया. हा ओके, इथून चालू करू. हे बघा मार्केट चालू झालं, इथं आलं 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 खाली. काय केलं, सायकोलॉजिकल नंबर पासून सपोर्ट घेतला. कुठे गेलं मार्केट, डाऊन साईडला. मी तुम्हाला स्टॉप लॉस हंटिंगचं एक नॉलेज सांगतोय, फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. काय सांगतो मी स्टॉप लॉस हंटिंगचं नॉलेज, की कशा प्रकारे मार्केटमध्ये मोमेंटम येतं. जसं बघा PSYचा ब्रेकडाऊन केला मार्केटनं खाली, कुठे गेले मार्केट, अपसाईडला मोमेंटम केले. प्रत्येक ट्रेड पकडता येत नसतो बरं का, मी म्हणत नाही प्रत्येक ट्रेड पकडता येतो, पण तुम्हाला मी तरीही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अजून कुठं काय होतं, कुठे गेले सायकोलॉजिकल नंबर, असं घाण ड्रॉ केलं असं होतं बघा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हवाला बघा इथं गेलं मार्केट, PSY पासून रेजिस्टन्स घेतला, कुठं गेलं मार्केट, अपसाईड मोमेंटम गेले. त्याच्यानंतर खाली आला येऊ द्या, नो प्रॉब्लेम. आपल्याला फक्त हाय ब्रेकआउट एवढ्यामध्ये टार्गेट होऊन पांघरून घेऊन झोपायची वेळ येते, त्यामुळे तुम्ही काय एवढं टेन्शन घेत जाऊ नका. ओके, PSY कुठं आहे, 52,000. हे बघा मागासारखा ट्रेड दिसला का तुम्हाला, चालू झालं मार्केट, दड 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 आलं, PSYचा ब्रेकडाऊन केला. दिसला का, एकदम छापील ट्रेड असतात, एकदम सिंपल छापील ट्रेड असतात, हे सांगतो मी तुम्हाला फक्त. डाऊनसाईड ब्रेकडाऊन केला, कुठे गेलं मार्केट, अपसाईड मोमेंटम केलं मार्केटनं. ओके, रिझन सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन सगळी लोक सेल करतात मित्रांनो. ही एवढी सिंपल स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये नाही कोणी सांगत, या गोष्टी कोणी नाही सांगत तुम्हाला. मी एवढ्या डीपमध्ये अजून सांगेन, डीपमध्ये की बाबा नेमकं ट्रेड कसे पकडायचे, त्या गोष्टी महत्वाच्या. मी तुम्हाला डायरेक्शन सांगतो, तुम्हाला पटल्या पाहिजे त्या गोष्टी, आधी गोष्टी पटल्या पाहिजे, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. मग तुम्ही ट्रेड करा, प्रॉफिट करा, काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही इंटरेस्टेड किती लोक आहे बाबा. मला बघायचं की 10-12 मिनिटाचा व्हिडिओ लोक किती बघतात. जेवढे कमेंट येतील, चांगल्या भरपूर कमेंट आल्या, वाटलंच तर एखादी आपण छोटीशी लाईव्ह बॅच पण घेऊया, 3-4 दिवसाची सफिशियंट होऊन जाते. फ्री ठेवूया किंवा छोटीशी फ्री ठेवूया, नो प्रॉब्लेम. कारण फ्री ठेवली की काय नाही, 1000-2000 लोक आली पिली म्हणजे तिथं एवढं जॉईनच करता येत नाहीत. ठीक आहे, बघूया, अजून काय डोक्यामध्ये नाहीये, पण डिसेंबरमध्ये ठेवण्याचा मी एक प्रयत्न करेन. कारण खूप दिवस झालं काय लाईव्ह वगैरे काही घेतलेलं नाहीये. एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, पण मला अगोदर त्यासाठी इंटरेस्टेड लोक कशासाठी आणि किती आहेत ते पण कमेंट बॉक्समध्ये कळू द्या. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.